डॉक्टर सुजाता महाजन लिखित शहरातला प्रत्येक या कथासंग्रहातली पुढची गोष्ट वाचतीये. सत्याच्या प्रकाशात चालायचं असतं ते एकट्यानंच. तुंगाच्या बाबतीत सर्व शिक्षकांचं एकच मत होतं. तिच्या चेहऱ्यावरची माशी हलत नाही. पण वर्गात पहिल्या 5 येणाऱ्या तुंगा होती. बाकी कशात ती भाग घेत नसे. ना क्रीडा, ना संगीत, ना वक्तृत्व, ना नाटक, काहीही नाही. नाही म्हणायला तिच्या एका चलाख मैत्रिणीनं मी तुंगाला घेऊन नाटक करून दाखवीन असं आव्हान स्वीकारून तुंगाला नाटकात घेतलं. नुसतं नाटक नाही, विनोदी नाटक. स्त्री राज्यात सापडलेल्या एका मॅनेजरची त्रेधा तिरपीट वर्णन करणारं नाटक. तुंगा त्यात पुन्हा पुन्हा बाळंतपणाच्या रजेवर जाणारी कारकून होती. प्रॅक्टिसच्या वेळी तुंगाचे संवाद अचूक पाठ असत. दिग्दर्शक मैत्रिणीचा तिच्यावर दृढ विश्वास होता आणि तुंगानं तो सार्थ ठरवला. मैत्रिणीनं तिला संवाद अगदी मोजकेच ठेवले होते, पण तुंगानं ते इतक्या ठसक्यात म्हटले की तिला हिणवणारे शिक्षकसुद्धा पाहत राहिले. तुंगाला चांगले मार्क्स मिळाले. मायक्रोबायोलॉजीसारखा विषय घेऊन ती BSc झाली. पुढं खूप काही करू शकणारी तुंगा अचानक दूरध्वनी केंद्रात कामावर रुजू झाली. तेव्हा अनेक जण हळहळले. तुंगानं शिक्षण पुढं न वाढवण्याचा आणि नोकरी करायचा निर्णय घरच्या गरिबीमुळं घेतला होता. त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा, पश्चातापाचा सूर कधीच कुणीच ऐकला नाही. तिनं आनंदानं नोकरी स्वीकारली. पुढं लोकांना तिनं आणखी एक धक्का दिला, तो म्हणजे तिच्याच ऑफिसात काम करणाऱ्या सहकाऱ्याशी लग्न करायचा निर्णय घेऊन. सुरेश, तिचा नवरा, 4 चौघांसारखा. 4 चौघांच्या रीतीभातीत बसेल ते करणारा होता. दोघंही एके ठिकाणी नोकरी करतात म्हणून सुरुवातीला ऑफिसातल्या सहकाऱ्यांच्या प्रेमळ चेष्टेचा विषय बनले. पुढं लोकांना सवय झाली. सुरेशच्या घरी कडक स्वभावाची आई आणि वडील होते. सुरुवातीला काही दिवस सासूचा जाच तुंगानं निमूट सहन केला. नंतर ती सासूला शब्दात पकडू लागली. तिच्या बोलण्यात लॉजिक नसल्याचं दाखवून देऊ लागली. टिपऱ्या अधूनमधून चालत, पण कधी विकोपाला गेलं नाही. कारण तुंगा इतक्या हसतमुखानं मजेदारपणे सासूच्या चुका दाखवून देई. संतापणं नाही, धुसफूस नाही, शांतपणं आपल्याला हवं ते करत राहायची. काही वर्षांनी नोकरीत प्रमोशन मिळावं म्हणून वरच्या ग्रेडच्या परीक्षा देण्याची कल्पना पुढं आली. तुंगानं ती त्वरित उचलून धरली. सुरेशला काही ती कल्पना आवडेना, पण त्याचा मित्र अमित आणि तुंगानं त्याला भरीस घातलं. तिघंही परीक्षेला बसले, अभ्यासाला लागले. सुरेशला ऑफिसातनं आल्यावर वेळ असायचा, पण तो थोडा वेळ झोपायचा, मग TV बघायचा आणि जेवून झोपायचा. तुंगाला आल्या घराच्या मुलांच्या सेवेत उभं राहावं लागायचं. सगळं आवरून झोपायला तिला खूप उशीर व्हायचा. बेडरूममध्ये आल्यावर ती सुरेशकडं पाहायची. तो झोपला असेल तर शांत चित्तानं अभ्यासाकडं वळायची. जागा असेल तर पुस्तक खाली ठेवून गुपचूप त्याच्या शेजारी झोपायला जावं लागायचं. चहा स्वयंपाक करताना, कपड्यांच्या घड्या करताना, डाळ तांदूळ निवडताना, फर्निचरवरची धूळ साफ करताना, आंघोळ करून बाहेर आलेल्या छोट्याचं डोकं पुसताना, थोरल्या सोनूची वेणी घालताना तिच्या डोक्यात फक्त अभ्यासाचेच विचार असायचे. वाचलेल्या संकल्पना आठवायच्या, नवे प्रश्न पडायचे. उत्तर देणारं कुणीच नव्हतं. किंबहुना ठरलेल्या मजकुराबाहेर स्वतंत्र चिंतन असावं अशी अपेक्षाही नव्हती. अभ्यासासाठी घरातलं एखादं काम बाजूला ठेवलेलं चालत नव्हतं. सगळं दोरीत जिथल्या तिथं करावं लागायचं.
पण तुंगाची तक्रार नव्हती कशाबद्दलच. वेळ मिळत नाही, घरातले लोक मदत करत नाहीत, मुलं सारखं गुंतवून ठेवतात, या कशाबद्दलच नाही. सुरेशनं अभ्यास करावा असं मात्र तिला वाटायचं. ती म्हणायची सुद्धा त्याला तसं. पण सुरेश लक्ष द्यायचा नाही. बघता बघता परीक्षा जवळ आली. याच काळात मुलांच्या परीक्षा होत्या. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं ही जबाबदारी होतीच. पहिल्या पेपरच्या दिवशी सुरेशनं पहाटे उठून अभ्यास केला. पेपर समोर आल्यावर तिला एकदम हसू आलं. काय हे, BSc नंतर जवळजवळ 12 वर्षांनी ही वेळ. सुरुवातीला वाक्यरचना कशी करावी हेच सुधरेना. पेपर समोर ठेवून ती मूढपणे त्याच्याकडे बघत राहिली. बऱ्याच काळानंतरच एक सामान्य वाक्य तिच्या मनात तयार झालं. ते लिहिलं आणि झालं, लिहितच राहिली. सुपरवायझर हातातून पेपर घ्यायला आले तेव्हा तिनं लिहिणं थांबवलं. मान, पाठ, खांदे सगळं ठणकत असताना डाव्या हातानं उजवा खांदा दाबत ती बाहेर आली. सुरेशला पाहून आनंदानं धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला विचारलं, कसा गेला? कपाळाला आठा घालून सुरेश म्हणाला, कसा जाणार, अवघड. ती म्हणाली, मला सोपा गेला. सुरेशनं चमकून तिच्याकडं पाहिलं. तू सगळे प्रश्न लिहिलेस? हो, एकूण एक. तेवढ्यात अमिताला, सोप्पा होता यार असं म्हणाला. तिघही एका कट्ट्यावर बसले. तिथंच पेपर सोडवायला सुरुवात. तुंगाची उत्तरं ऐकून अमित थक्क होऊन तिच्याकडं पाहत राहिला. सुरेशनं अस्वस्थ होऊन विचारलं, काय रे अमित, काय म्हणतोस? किती मार्क्स पडतील हिला? 80च्या पुढे सहज बघ. हे उत्तर ऐकताच सुरेशचा चेहरा चपराक बसावी तसा झाला. खरं म्हणतोस? हो मग, बघच तू. सुरेश पुढं काहीच बोलला नाही. दोघंही आपापल्या गाड्यांपाशी गेले. तुंगा सुरेशचा चेहरा निरखून पाहत होती. त्याला काय बोचतंय याचा अंदाज तिला आला होता. त्यामुळं तिनंही स्वतःचा आनंद आवरता घेतला. परीक्षेसाठी दोघांनी रजा घेतली होती, त्यामुळं घरीच आले. आईनं उत्सुकतेनं विचारलं, कसा गेला? एकाच वेळी चांगला आणि वाईट अशी उत्तरं आली. आईचाही चेहरा पडला. ती सुरेशला म्हणाली, हिला सोपा आणि तुला अवघड गेला होय? आता हिला जास्त मार्क आणि तू नापास झालास तर? आईचं हे डायरेक्ट बोलणं सुरेशला मानवलं नाही. तो खेकसून म्हणाला, काहीतरी बोलू नकस ग. आईनं भांडी लावायच्या निमित्तानं आदळापड सुरू केली. तोंडानं काहीतरी रागारागात पुटपुटणं चालूच होतं. सुरेश वर निघून गेला. थोड्या वेळानं तुंगा बेडरूममध्ये आली. काय झालं, बरं वाटत नाही आहे का? अगं आज लवकर उठलोय, पहाटे झोप झाली नाही आहे, थोडं झोपूयात. सुरेशचा चेहरा अतिशय चिंतामग्न दिसत होता. तुंगा त्याच्या शेजारी झोपली. त्याच्या खांद्यावर छातीवर डोकं टेकवलं आणि म्हणाली, कसला विचार करता एवढा? काही टेन्शन आहे का? तुंगा. सुरेश इतक्या घोगऱ्या आवाजात बोलला की त्याला स्वतःलाच दचकल्यासारखं झालं. म्हणजे तुंगा. ते ऐकून तुंगा उठून बसली. सुरेश तिच्याकडं न पाहता समोरच्या भिंतीकडं पाहत बोलायला लागला. तुंगा, मी जे बोलतोय ते नीट ऐक. असं समजू नकोस की तुझी प्रगती पाहून मला वाईट वाटतंय. पण आपण ज्या समाजात राहतो तो एवढा पुढारलेला नाही. इथं पुरुषापेक्षा एखादी बाई श्रेष्ठ ठरते ही कल्पना लोकांच्या पचनी पडत नाही. अशा मागं पडलेल्या पुरुषाकडे लोक फार विचित्र नजरेनं पाहतात. जणू तो नपुंसकच असावा. तुंगाला हळूहळू अंदाज यायला लागला होता सुरेशला काय बोचतंय याचा. पण त्याच्या पुढच्या वाक्यानं तिच्यावर बॉम्बच पडला. माझी तुला कळकळीची विनंती आहे.
तू उद्याच्या परीक्षेला बसू नकोस. काय? हो तुंगा, तू एवढ्या मार्कांनी पास झालीस आणि मी नापास झालो तर? तू विचार कर, आपल्या मुलांना काय वाटेल? आईला एवढे मार्क आणि बाबा नापास? तू विचार कर, माझ्या आईबाबांना काय वाटेल? तुंगा थिजल्यासारखी ऐकत होती. आपोआपच तिची मान नकारार्थी हलायला लागली. ते पाहून एक्साईट झालेला सुरेश जोरजोरात बोलायला लागला. तू पास झालीस तर तुला प्रमोशन मिळेल आणि ट्रेनिंगसाठी वर्षभर ते बाहेर पाठवतील. आपल्याला कसं जमणार आहे? 1 वर्षभर तू बाहेर राहणं? मुलांचं कोण करणार? आईबाबांचं कोण करणार? नाही नाही, ते काही खरं नाही. मला याच मुद्द्यासाठी तू परीक्षेला बसायलाच नको होतीस. मी काही इतका क्षुद्र नाही आहे की तुझ्या यशानं नाराज होईन. पण आपण संसार मांडलाय तर आपणच तो सांभाळायला हवा नाही का? तो विखुरला तर काय उपयोग? माझं एवढंच म्हणणं आहे, आत्ता तू बसू नकोस. वाटलं तर 5-6 वर्षांनी दे ना परीक्षा. काय फार मोठासा फरक पडतोय? मुलं पण मोठी होतील तोवर. तुंगा अवाक होऊन त्याच्या रणनीतीला मनोमन दाद देत होती. तिचं नकार देणं आता थांबलं होतं. सुरेश अजिजीनं तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, ऐकशील ना एवढं माझं? तुंगा काहीच बोलले नाही. तिनं उशीवर मान टेकवली तेव्हा खळकन एक अश्रूंची धार तिच्या गालावर उघळली. सुरेश ते पाहून तडकून म्हणाला, हे बघ, मी काय अन्याय बिन्याय करतोय का तुझ्यावर? असं समजू नकोस तू. असं समजायचं काही कारणच नाही आहे. मी सगळ्यांच्या भल्याचंच सांगतोय. या उपर तुझी मर्जी. तो उठून खाली निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण आता कमी झाला होता. 4 भिंतींच्या चौकोनी पेटीत पलंगावर पडलेलं तुंगाचं शरीर आणि मन निर्णयक्षम राहिलं नव्हतं. डोळ्यातल्या धारा थांबल्या नव्हत्या. BScला असताना तिच्यावर प्राध्यापकांच्या आशा केंद्रित होत्या. ती MSc करणारच हे प्रत्येकाला ठाऊक होतं. BScचा रिझल्ट घेऊन ती घरी आली. धो मार्क्स होते. बाबा थकलेल्या मिणमिणत्या डोळ्यांनी तिच्याकडं पाहत म्हणाले, तुंगाक्का, आता नोकरी शोधायला लागा. माझ्या एकट्याच्या पगारावर किती काळ रेटायचं ग हे सारं? मकरंदचं पण शिक्षण व्हायचंय, त्याला इंजिनियर करायचंय. मकरंद इंजिनियर होणार नव्हता. सिगरेटी फुंकत गावभर पोरींच्या मागं फिरण्यात त्याचे दिवस चालले होते. पण आईबाबांच्या त्याच्यावरच्या केंद्रित झालेल्या आशा शाबूत होत्या. अशी कुठली वेळ असेल जेव्हा आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला घेता येईल? कदाचित आपलं लग्न झाल्यावर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळेल असं वाटून तुंगानं लगेच नोकरी मिळवली, लग्नही केलं. आणि आता शिक्षणात कर्तृत्व दाखवण्याचं तिचं स्वप्न पुन्हा एकदा संपलं. ती खाली आली. घरात सगळे तणावरहित अवस्थेत वावरत होते. तिनं चहाचं भांडं ठेवलं, गॅसवर आधण ठेवलं, दुसऱ्या शेगडीवर दुधाचं पातेलं ठेवलं. ओट्याला टेकून ती आपल्याच घराकडं स्वतःतून बाहेर पडल्यासारखी बघत राहिली. रात्री ती बेडरूममध्ये आली तेव्हा तिच्या मनात काहीही खळबळ शिल्लक नव्हती. चेहरा नेहमीसारखाच शांत होता. प्रतिरणनीती तिच्या डोक्यात तयार होती. सुरेश तिच्याकडे पाहून हसला. त्याच्या दृष्टीनं आता कोणतंच टेन्शन राहिलं नव्हतं. तुंगा त्याच्याजवळ बसली आणि अतिशय निर्धारानं बोलली, मी परीक्षेला बसणार आहे. आपल्या सर्व कुटुंबाला वर नेणारी ही संधी आहे. ती केवळ इगोपायी गमावणं मूर्खपणाचं आहे. वर्षभर मला बाहेर पडावं लागेल, जावं लागेल. तेवढा काळ आई, भाऊ मुलांना सांभाळतील. त्यांच्या मदतीला आपण एखादी बाई ठेवू कामाला. तुम्ही स्वतः घरात थोडं लक्ष घाला. मुलंही आता खूप लहान नाही आहेत, स्वतःचं करू शकतात. माझं प्रमोशन झालं तर दर 8-10 दिवसांनी मी येईनच. पण आपली परिस्थिती किती सुधारेल याचा विचार करा. मुलांच्या शिक्षणासाठी या अवघड काळात किती पैसे लागतात याचा विचार करा. माझ्या मनात तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाढेल. दोघांपैकी ज्याला ते जमेल त्यानं ते करावं. सबंध घराच्या प्रगतीसाठी मी कष्ट करीन.
तुम्ही त्याग करा, काय हरकत आहे. सुरेश काही बोलला नाही, पण तुंगाचा प्रॅक्टिकल अप्रोच टाकून देण्यासारखा नक्कीच नव्हता. काय हरकत आहे. दुसऱ्या दिवशी ती काही न बोलता तयार झाली. सुरेशबरोबर पेपरला गेली. पेपर लिहिताना पहिला आनंद, महत्त्वाकांक्षेची एक्साइटमेंट काहीही राहिलं नव्हतं. वारंवार डोळे भरून येत होते. निर्जीवपणं ती लिहित राहिली. अखेरीस रिझल्ट लागला. व्हायचं तेच झालं. ती डिस्टिंक्शनचे गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि सुरेश नापास झाला. रिझल्ट हातात पडल्यावर सुरेशच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसला. सांगितलं होतं तुला मी, किती नाचक्की होईल आता माझी. आपल्या नापास होण्याचा संबंध आपल्या अकार्यक्षमतेशी नसून तुंगाच्या गुणवत्तेशी आहे असंच त्याला वाटत राहिलं. तुंगाला आनंद झालाच होता. आपल्या उत्तम गुणांचा योग्य तो अभिमान तिला वाटत होता. माझ्यात अजूनही ते आहे जे मी विसरून गेले होते असं तिला वाटत होतं. दारात सासू सासरे वाट पाहत होते. त्यांनी दारातच सुरेशला हटकलं. तो चिडून म्हणाला, आत तर चला ना. आत गेल्यावर रिझल्ट फेकून देत म्हणाला, नापास झालो, कळलं ना, नापास झालोय मी. अगोबाई. सासूबाई मटकन सोफ्यावर बसल्या आणि झाली सुरू रडारड. सगळे रडायला लागले. तुंगाला वाटत होतं आपल्या मार्कांमुळे सुरेशच्या अपयशाचं दुःख लोक विसरतील, पण त्यांनी कुणीही तिला विचारलं सुद्धा नाही. कुणीतरी गेल्यासारखी रडारड सुरू राहिली. तुंगा थक्क होऊन त्या तमाशाकडं पाहत राहिली. माहेरच्या आणि सासरच्या घरात आपले असे काय होतं? आपल्या सुखदुःखाचे भागीदार कोण होते? स्वयंपाकघराच्या पडद्यापाशी उभं राहून ती रडणारी त्रिमूर्ती पाहताना तिला लख्ख जाणवलं, हा प्रवास एकट्याचाच असतो. काही काळ काही भ्रम असतात आपल्याबरोबर. ते भ्रमच असतात, सावल्या असतात. जेव्हा ज्ञानाची जाणीव फुटते तेव्हा आपल्याला सोडून जातात ते. जावंच त्यांनी. सत्याच्या प्रकाशात चालायचं असतं ते एकट्यानंच.